पण तुमच्या मते प्रकाश म्हणजे तुम्ही एनर्जी म्हणता का? एनर्जी नुसतं असं नाही. एनर्जी म्हटलं तर त्याला काहीतरी एक वेगळ्या विशिष्ट प्रकारची सोर्स आहे किंवा त्याला एक आकार आहे किंवा विशिष्ट प्रकारची रचना आहे. पुष्कळदा असं होतं की एक क्षणभरामध्ये आपल्या मनामध्ये असं करावं ही भावना येऊन जाते. उदाहरणार्थ एखादा म्हणजे पडतोय, पण पडता पडता फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये किंवा सेकंदाचा एखादा लाखांश भागामध्ये पटकन त्याच्याकडून अशी कृती होते की तो पडता पडता स्वतःला सावरतो. हे कोण करतं? तर ही जी शक्ती आहे ना, ती शक्ती म्हणजे देव. मेंदूला सुद्धा प्रेरणा देणारी किंवा एखाद्या कार्याला विशिष्ट पद्धतीने अंगीकृत करायला लावणारी शक्ती ही देव आहे. त्यामुळे ती शक्ती असल्या कारणामुळे तिला कुठल्याही प्रकारचा आकार नाही. म्हणून शास्त्रकारांनी किंवा भारतीय सनातन वैदिक संस्कृतीने सुद्धा देवाला आकार मानलेला नाही. तो निर्गुण आहे, निराकार आहे, तो देव आहे.